Standard 9th Subject Mathematics Part 2 Chapter Number 2 Parallel Lines. या चॅप्टरमधील आपण गेल्या ताशी केला प्रॅक्टिस सेट 2.1 त्यामधील उदाहरणं सोडवलेली होती. या चॅप्टरमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स यासुद्धा पाहिलेल्या होत्या. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट and इंटिरियर अँगल टेस्ट या संदर्भातल्या ज्या प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स ज्या होत्या त्या पाहिलेल्या होत्या. याच काही प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण एक थेरम सोडवणार आहोत. यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. या समांतर रेषेचा उपयोग करून आपण एक थेरम सोडवणार आहोत. हा थेरम जो आहे आपण इयत्ता 8वीपर्यंत या थेरमविषयी माहिती पाहिलेली आहे. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजेच त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पहा, इयत्ता 8वीपर्यंत तुम्ही फक्त रिकाम्या जागेसाठी वाक्य म्हणून याचा उपयोग शिकलेला आहात किंवा हा गुणधर्म म्हणून शिकलेला आहात. यावर्षी आपल्याला हे सेंटेन्स आहे एक थेरम म्हणून, प्रमेय म्हणून या ठिकाणी याचा अभ्यास करणार आहोत. हा थेरम किंवा प्रमेय आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. यामध्ये फिगर स्पष्टपणे ट्रायंगलचे आहे म्हणून आपण या ठिकाणी ट्रायंगल काढलेला आहे. आता लक्षात घ्या की यामध्ये दोन पार्ट असतात, अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट. त्यालाच आपण अँटीसिडेंटला गिवन असं म्हणतो आणि कॉन्सिक्वेंटला टू प्रूव्ह असं म्हणतो. गिवन याचा अर्थ त्या सेंटेन्समध्ये आपल्याला काय दिलेलं असतं तो भाग, आणि टू प्रूव्ह म्हणजे जे काय सिद्ध करायचं असतं त्याला टू प्रूव्ह असं म्हणतो. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. हा सर्व भाग जो आहे तो टू प्रूव्हचा आहे. मग गिवनचा पार्ट काय तर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे तो आपण फक्त यामध्ये लिहिणार आहोत. तर ट्रायंगल ABC इज अ एनी ट्रायंगल. ट्रायंगल इज एनी ट्रायंगल. त्रिकोण ABC हा कोणताही त्रिकोण आहे. हा भाग गिवनचा झाला. टू प्रूव्ह सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज. सर्व कोन म्हणजे कोणता? कोन B, कोन C, कोन A. हे 3 अक्षरानं फक्त लिहूया. B लिहिताना कोन ABC प्लस कोन, हा कोन घेतला. आता ACB म्हणजे C कोन, कोन ACB प्लस हा A कोन BAC इज इक्वल टू 180 डिग्री. ह्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज आपण 180 अंश आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आता पुढचा पार्ट आहे, हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. त्यासाठी या फिगरमध्ये थोडीशी कन्स्ट्रक्शन करायची. काय कन्स्ट्रक्शन करायचे? पट्टीच्या साहाय्यानं आपण एक लाईन ड्रॉ करायची आहे. ड्रॉ अ लाईन सेगमेंट टू segment BC and passing through point A such that या लाईनवरती अजून आपल्याला P आणि Q हे दोन बिंदू घ्यायचे. टेक अ पॉईंट P and Q ऑन लाईन सच दॅट P डॅश A डॅश Q. म्हणजे हे तिन्ही बिंदू एका रेषेत असले पाहिजेत असे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचे आहे. पहा, मग कन्स्ट्रक्शनमध्ये आपण लिहिणार आहोत ड्रॉ
a line parallel to segment BC and passing through A full stop on the line take points P and Q such that P dash A dash Q. Construction काय केली? Draw a line parallel to segment BC and passing through point A. ही P A मधून जाणारी आणि या लाईनला पॅरलल लाईन काढलेली. ऑन द लाईन टेक पॉईंट P and Q such that P dash A dash Q. म्हणजे हे तिन्ही बिंदू काय झाले पाहिजे? एका रेषेत असले पाहिजेत. आता आपल्याला प्रूफ लिहायचं आहे, आपण म्हणजे सिद्धता लिहितोय आपण. आता ही लाईन आहे ती ह्याला पॅरलल आहे, ही त्याची ट्रान्सव्हर्सल होते. इन फिगर line PQ parallel to line BC and segment AB is transversal. Therefore, पहा ही लाईन ह्याला पॅरलल आहे, ही त्याची ट्रान्सव्हर्सल होते. म्हणून पहा हा अँगल जो आहे, हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट होतो, कारण या दोन लाईन्स पॅरलल आहेत, ही त्याची ट्रान्सव्हर्सल होते. देअरफॉर अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट अँगल और इक्वल असंही म्हणू शकतो आपण. कॉन्ग्रुएंट अँगल हा अँगल या अँगल्स PAB. रिझन येईल हे अँगल कसले आहेत? अल्टरनेट अँगल. याला इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया, किंवा हे दोन्ही आपण इक्वल दाखवूया. देअरफॉर अँगल ABC कॉन्ग्रुएंट असतील म्हणजे इक्वल. अँगल PAB इक्वेशन नंबर 1. Now line PQ is parallel to line BC and AC is its transversal. Now line PQ is parallel to line BC, हा पार्ट आहे गिवन, and AC segment AC is transversal. Therefore, जसे आपण हे अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले तसे आता हा अँगल आहे तो या अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल. देअरफॉर अँगल ACB is equal to angle QAC. इक्वेशन नंबर 2. आणि हे अँगल कसले आहेत? अल्टरनेट अँगल. इक्वेशन 1 आणि 2 ची ॲडिशन करूया. हे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. पहा आता इथे आहे हे लेफ्ट साइड. देअरफॉर अँगल ABC प्लस अँगल ACB
इज इक्वल टू हा अँगल पी ए बी प्लस अँगल क्यू ए सी इक्वेशन 1 आणि 2ची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आपल्याला माहिती आहे एखादं इक्वेशन असतं अल्जेब्रामध्ये तुम्ही पाहिलं आहे, एखादी संख्या दोन्ही बाजूमध्ये ॲड केली किंवा सबस्ट्रॅक्ट केली, मल्टिप्लाय केलं दोन्ही बाजूंना किंवा डिव्हाइड केलं इक्वेशनला त्या दोन्ही बाजूंना, तर त्या इक्वेशनमध्ये कोणताही बदल होत नाही. या नियमानुसार आपण या इक्वेशनमध्ये हा अँगल BAC हा ॲड करूया. देअरफॉर ॲडिंग असं म्हणू, अँगल BAC ऑन बोथ साइड्स. आता या इक्वेशनमध्ये अँगल BAC ॲड करूया. देअरफॉर अँगल ABC प्लस ACB प्लस आपण ॲड काय करतोय BAC इज इक्वल टू, बरोबर. आता परत इथे या, अँगल PAB प्लस अँगल QAC प्लस BAC. इकडे जसा BAC ॲड केला आहे तसाच इकडे सुद्धा या इक्वेशनमध्ये आपण अँगल BAC ॲड करतोय. देअरफॉर पहा आता ह्या इक्वेशनमध्ये ही जी राईट साईड आली आहे ते फिगरमध्ये बघूया. आता PAB प्लस QAC म्हणजे हे दोन अँगल झाले आणि थर्ड अँगल हा आहे PABAC म्हणजे राईट साईडला हे तिन्ही अँगल्स आले. मग ह्या तिन्ही अँगलची सम किती असणार 180 डिग्री. मग इथं लिहूया, बट अँगल PAB प्लस हा QAC प्लस अँगल BAC इज इक्वल टू 180 डिग्री. पहा ह्या तिन्ही अँगलची सम किती आहे 180 डिग्री. हे अँगल कसले आहेत, लिनियर पेअर ऑफ अँगल्स. हे सगळे कोन जे आहेत ते काय आहेत, रेषीय जोडीतील कोन आहेत आणि एकाच रेषेतील हे सगळे कोन आहेत म्हणून या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश. देअरफॉर अँगल पहा इथे हा अँगल पाहता ABC प्लस ACB प्लस BAC इज इक्वल टू 180 डिग्री. आणि इथे पाहता तेच आलेलं आहे. हे आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. या पद्धतीनं हा थेरम जो आहे तो व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे, कारण हा थेरम आपल्या परीक्षेकरता 4 मार्काला विचारलं जातो. अतिशय सोपं अशा प्रकारचं असणारे उदाहरण आहे. व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे. किंवा हा थेरम आहे, ही लाईन ह्या लाईनला पॅरलल आहे, त्याचे ट्रान्सव्हर्सल आहे, हा कोन आणि हा कोन इक्वल दाखवा. परत ही लाईन ह्या लाईनला पॅरलल आहे, ही त्याची ट्रान्सव्हर्सल घेतली दुसऱ्या याच्यामध्ये आणि मग हा कोन आणि हा कोन आपण इक्वल दाखवला. दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली आणि दोन्ही इक्वेशनमध्ये सेम टर्म ॲड केली, ती म्हणजे अँगल BAC. आणि राईट साईडला हे सर्व जर कोन पाहिले तर फिगरमध्ये या तिन्ही कोन लिनियर पेअरमधले आहेत. या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती येते 180. याप्रमाणे हा थेरम प्रूव्ह होतो. आपण पुढचे काही टेस्ट ऑफ पॅरलल लाईनच्या थोडक्यात पाहणार आहोत. पहा या फिगरमध्ये टेस्ट फॉर पॅरलल लाईन्समध्ये ह्या टेस्ट आपण सर्व बघितलेले आहेत. इफ द इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साइड ऑफ ए ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. या दोन लाईन्स दिलेत, हे त्याचे ट्रान्सव्हर्सल दिल्या. आता इंटिरियर अँगल्स हे दोन्ही आहेत किंवा हे दोन्ही आहेत. आता इथला BMN प्लस अँगल MND याची दोघांची सम जर 180 डिग्री आली किंवा AMN प्लस अँगल MNC
या दोन्ही अँगलची सम 180 डिग्री आली तरीसुद्धा ह्या दोन्ही लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. पुढे पहा, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल किंवा हा अँगल आणि हा अँगल. आता हा अँगल 3 अक्षरानं कसा म्हणणार आपण, अँगल AMN इज इक्वल टू अँगल MND, म्हणजे हे दोन्ही अँगल्स इक्वल असतील. किंवा ऑर अँगल BMN इज इक्वल टू अँगल CNM, हे दोन्ही अँगल जरी इक्वल असतील, हे अल्टरनेट अँगल्स आहेत म्हणून इक्वल असतील, कॉन्ग्रुअंट असतील, तर ह्या दोन्ही लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. आणि थर्ड टेस्ट जे आहे, इफ वन ऑफ दी पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज कॉन्ग्रुअंट, वन ऑफ दी पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे PMA, एक फक्त दाखवतोय, ते आपल्याला माहिती आहे 4 पेअर असतात. वन ऑफ द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुअंट, म्हणजेच अँगल PMA कॉन्ग्रुअंट अँगल MNC, हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील तरीसुद्धा हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ऑल पेअर्स आर ऑल्सो करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुअंट, हे आपण पाहिले, तेव्हा या दोन लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. अशा प्रकारे टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स ज्या आहेत त्या 3 टेस्ट आहेत. इफ इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. इफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट देन द lines are parallel to each other. If the corresponding angles are congruent then the lines are parallel. या टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स आहेत. या पद्धतीने सर्व टेस्ट. आणि पहिला थेरम जो महत्त्वाचा होता आपण, द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री, हा थेरम आणि ह्या टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स ह्या आपल्या वहीमध्ये सुवाच्य अक्षरामध्ये लिहून काढायच्या आहेत, कारण यावरती बरेचसेच प्रश्न असतात किंवा परीक्षेला हा थेरमसुद्धा आपल्याला विचारला जातो. धन्यवाद.